सुप्रभात मंडळी. मी आहे निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्री पु ल देशपांडे लिखित अपूर्वाई हे त्यांचं प्रवास वर्णन. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की पुलंनी त्यांची जाण्याची तारीख लंडनला त्यांच्याकडनं निश्चित केलेली होती आणि आता त्यांचं म्हणणं असं होतं की आंतरराष्ट्रीय परिस्थितीचाच प्रश्न होता. आता बघूया पुढे आजच्या भागामध्ये ते काय म्हणत आहेत. तर सुरू करते. शिवाय कोणत्या वेळी तुमचं जाणं रद्द होईल हे सांगता येणं कठीण आहे असे शुभ बोलणारे होते. काहींनी तेवढ्यात माझी कुंडली पाहून जाणं अवघड आहे असं सांगितलं, तर काहींनी हात पाहून जाणं अटळ आहे असंही सांगितलं. माझी अवस्था काहीशी तळीरामासारखी झाली होती. मला युद्ध होणार नाही हे सांगणारे ज्योतिषी जवळचे वाटू लागले. परदेशी जाण्याची स्वप्न फार लहानपणापासून मी पाहत होतो, त्यामुळे केव्हाही कुणालाही हात दाखवायचा झाला तर माझा पहिला प्रश्न देशपर्यटनासंबंधी असे. मनगटाच्या आसपास कुठेतरी ही रेषा असते म्हणतात. आजपर्यंत 50% ज्योतिषांनी ती रेषा माझ्या हातावर असल्याचं आणि उरलेल्या 50% ती नसल्याचं सांगितलं आहे. काही जणं करंगळीखाली 4 बोटं एक रेघा दाखवून ती दुसऱ्या कुठल्या तरी रेषेला मिळाली तर मी जाणार नाही आणि नाही मिळाली तर जाणार असंही वर्तवून गेले होते. त्यामुळे या युद्धाच्या वातावरणात जर बिघाड झाला तर मी बारकाईनं ती रेषा रात्री गुपचूप पुढे सरकून त्या दुष्ट रेषेला जाऊन भिडली की काय ते पाहत होतो. पुढे पुढे तर प्रभातीचे करदर्शन करायला मी सुरुवात केली आणि ती रेषा मिळाली की नाही हे पाहून आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे निदान करू लागलो. 4 विमानं इकडून तिकडे गेली की माझी रेषा पुढे सरकल्याचा मला भास होई. बोटीनं जाणं रद्द झाल्यामुळे थोडासा आनंद आणि थोडंसं दुःख होत होतं. समुद्राची मला आकाशापेक्षा देखील जास्ती ओढ आहे. आकाश फक्त रात्री पाहायला आवडतं. कोकणची चिमुकली बोट देखील रात्रीच्या वेळी आसपासचा दर्या दाखवत असते. मधूनच मासे चमकतात, लाटांचा फेस लकाकतो. शिवाय मला बोट लागतही नाही. त्या मनाने विमानाचा प्रवास एकसुरी. बोटीत अनेक आवाज, खुद्द बोटीचा, बाजूचा, दर्याचा, अनेक लोकांचा. त्या आवाजात आपण मोठ्यानं गाऊन घेतलं तरी आपल्याखेरीज कुणालाही त्रास होत नाही. विमानात मोठ्याने बोलण्याची चोरी. पण हे राजकीय वादळ माझ्या परदेशच्या बोटीच्या वाटेतच येत असल्यामुळे हा सुवेज कालवा कधी थक्क करील मानवा हे सांगणं कठीण होतं. मला वास्को द गामासारखे केप ऑफ गुड होपला वळसा घालून जावं लागलं असतं, परंतु मला ठराविक तारखेला लंडनला पोचणं प्राप्तच होतं. शेवटी विमानाची तिकीटं हातात आली. तिकीट या गोष्टीला मी आजपर्यंत अब्रूपेक्षाही जास्त जपत आलो आहे. विशेषतः फार दूरच्या प्रवासाला जायचं झाल्यास मी रात्रीच्या वेळी तिकीट खिशात ठेवून खिसा सेफ्टी पिनने बंद करून ठेवतो. गाडीत मला झोप लागल्याचं केवळ मला तिकीट चेकरनं पकडल्याची जी अनेक स्वप्नं पाहिली आहेत त्यावरूनच पडतं. सेफ्टी पिननं खिसा बंद करण्यात 2 उद्देश. एक, खिसा उघडला जाऊन तिकीट पडू नये हा, आणि दुसरा म्हणजे कुशी बदलताना हटकून पिन उघडते आणि टोचते, त्यामुळे जाग येते. पुन्हा आपलं तिकीट आपल्याला तपासायला मिळतं. तिकीट कलेक्टर या इसमाची मला फौजदारापेक्षाही जास्त भीती वाटते. साध्या बसमध्ये देखील कंडक्टर जवळ आला नाही तर हातातली चवली वाजवून, टाळी वाजवून, शुकशुक करून एकदा त्याच्याकडून तिकीट घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही आणि तिकीट घेतल्यावर उतरेपर्यंत ते सांभाळून ठेवणं एवढंच कार्य शिल्लक राहतं. बसमध्ये शांतपणे वाचत बसणारी माणसं पाहिली की मला त्यांचा हेवा वाटतो. तिकिटाची घडी करून लोक ती खुशाल अंगठीत किंवा घड्याळाच्या पट्ट्यात ठेवतात. मला हे धैर्य नाही. मी तिकीट जपून ठेवण्याच्या गडबडीत अनेक वेळा बसमध्ये छत्री विसरून आलो आहे.
तिकीट भिजू नये म्हणून मी ते पुस्तकात ठेवतो. बसमधून जाताना पुस्तकाचा तिकीट ठेवण्या इतका दुसरा कोणताही चांगला उपयोग नाही. एकतर ते पुस्तक निवांतपणे वाचणं अशक्य असतं. शेजारी बसणारा प्रत्येक इसम त्यात डोकं घालतो. शेजाऱ्याची बायको अधिक सुंदर वाटते असं म्हणतात, तसं शेजाऱ्याचं पुस्तकही माणसाला बहुतेक अधिक आकर्षक वाटतं की काय देव जाणे. सामान्यतः 100व्या पानात तिकीट ठेवण्याची मला सवय आहे. त्यामुळे 100हून कमी पानांच्या पुस्तकावर माझी प्रवासात तरी श्रद्धा नसते. चांगले 200 पानांचं पुस्तक घ्यावं, पानांचे कोपरे फाडावे आणि 100व्या पानात बसचं तिकीट घालावं. आगगाडीच्या तिकिटाला हा नियम लागू नये आणि विमानाच्या तर मुळीच नाही. कारण विमानाचं तिकीट हे चेकबुकासारखं असतं. त्याच्यावर बराच मजकूर लिहिलेला असतो. पोस्टातल्या पावत्या किंवा असली तिकीटं लिहिण्याच्या कामावर माणसं नेमताना सुवाच्य अक्षर हा दोष मानण्याची जागतिक प्रवृत्ती असावी. मनी ऑर्डरी, रजिस्टरी अथवा पोस्टातून निघणारी इतर कोणतीही पावती ज्याला म्हणून नीट वाचता आली त्याला कुणाच्याही ललाटीचं भविष्य देखील वाचता यावं. विमानाची आमची तिकीटं वाचताना मिस्टर आणि मिसेस हे 2 शब्द लागले आणि त्यामुळे माझे तिकीट कुठले ते कळलं. बायकांची तिकिटे निराळी नसतात, पुरुषांच्या तिकिटांसारखीच असतात हे जाता जाता सांगायला हरकत नाही. विमानाच्या प्रवासाचे इतर काही नसले तरी ती एक विशिष्ट प्रकारची बॅग हे मात्र निश्चित वैशिष्ट्य असावं. ती बॅग सर्व प्रवाशांना फुकट मिळते असाही एक लोकभ्रम आहे. पहिल्या वर्गाच्या प्रवाशांना ती फुकट मिळते, परंतु त्यासाठी प्रवासी वर्गापेक्षा जवळजवळ दुप्पट दराचं तिकीट काढावं लागतं. त्या बॅगेसाठी निदान 1000भर रुपये जास्त मोजावे लागतात. एरवी ती इतर प्रवाशांना 10 रुपयात मिळते. सारांश, इतके पैसे खर्च करून सोबत रिकामी बॅग नेण्यापेक्षा 10 रुपये देऊन ती विकत घेणं बरं, हा व्यवहार बरा वाटला आणि ती बॅग एकदाची आणली. त्या बॅगेचं वजन 44 पाऊंडांच्या किमान वजनात धरीत नाहीत असाही एक गैरसमज आहे. त्यामुळे साऱ्या जड वस्तू त्याची मुखल्या बॅगेत भराव्या असंही धोरण कोणीतरी सुचवलं. परंतु तेवढ्या तिकिटावरील वजनासंबंधीच्या सूचनात अंगावरील कपड्यांखेरीज प्रत्येक वस्तूचं वजन करण्यात येईल हा इशारा आढळला आणि त्या बिचारीची वजनदार वस्तूतून सुटका झाली. पात्रांची सिद्धता आता झाली होती. सर्व धोक्याच्या ठिकाणांवरून आलबेल मिळाला होता आणि काय केव्हा निघता या प्रश्नाला मी न भिता आता उत्तर देऊ शकत होतो, 20 ऑगस्टला. मंडळी, आज आपण इथे थांबतोय आणि उद्यापासून पुढचं प्रकरण सुरू करणार आहोत. तर कसे ते आता विमानतळावरती पोचणार आहेत आणि तिथली काय गंमत जम्मत होणार आहे ते आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत नमस्कार.